नमो बुद्धाय. नव्या धम्माचा शोध. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसले तेव्हा साख्य तत्त्वज्ञानाची पकड त्यांच्या मनावर होती. त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होते. साख्य तत्त्वज्ञानाने हा प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्यांना मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबुद्धी, खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले.